तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्याचं अनालिसिस किंवा त्याचं जे काही लॉजिक आहे ते काय तर प्युअर प्राइस ऍक्शन बेसवर ही व्हिडिओ राहणार आहे. सध्या मी काही व्हिडिओ अपलोड केले नाही का, कारण की आपल्याला काय तर क्वालिटी कंटेंटवरच फोकस करायचं आहे असं मी ठरवलेलं आहे. जे काही प्रॅक्टिकल नॉलेज आहे तेच आपल्या सबस्क्रायबर्सला द्यायचं आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जे काय लिक्विडिटी ग्रॅप सेटअप्स बघितलेले आहे, तसंच आज आपण प्राइस ऍक्शन स्ट्रॅटर्जी कशी फॉलो करायची ते आज आपण बघणार आहोत. ओके. तर मित्रांनो, आपण जेव्हा 15 मिनिट टाइम फ्रेमवर येतोय तेव्हा आपल्याला काय कळतंय की हा एक काय तर रिस्पेक्टेड झोन आहे. काय तर हा एक रिस्पेक्टेड झोन आहे. ओके. तेव्हा इथनं रेजिस्टन्स घेण्याचा प्रयत्न केलाय, बरोबर. इथनं एक रेजिस्टन्स घेतलेला आहे. इथं जी काही कॅन्डल आली तिचा रेजिस्टन्स आहेच, ओरिजिनल मध्ये तिचा रेजिस्टन्स आहेच. ओके. एक मिनिट. तर दिसतोय का मित्रांनो तुम्हाला झोन? तर मित्रांनो, आता तुम्हाला एकदम क्लिअर झोन दिसत असेल. मित्रांनो, आता आपण काय बघतोय की हा एक प्राइस ऍक्शन स्ट्रॅटर्जी ही एक व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं, हे जे काय कन्सेप्ट तुम्हाला कोणी शिकवणार पण नाही प्राइस ऍक्शन स्ट्रॅटर्जीज मध्ये, मराठी कम्युनिटीमध्ये कोणी भेटणार पण नाही. तर तुम्ही काय तर लक्ष देऊन शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं, आपल्याला काय बघायला भेटतं की हा एक काय हा एक अप ट्रेंड आहे. काय हा एक अप ट्रेंड आहे. काय अप ट्रेंड. मित्रांनो, अप ट्रेंड मध्ये आपण ठीक आहे, पुल बॅक पण येऊन गेलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत जे काय बाहेर आले म्हणजे पुल बॅक पण आलेला आहे. बरं. आता मित्रांनो, सिच्युएशन काय आहे की तुम्ही एक लक्षात घ्या, पुल बॅक पण आलेला आहे, प्लस प्राइस ऍक्शन स्ट्रॅटर्जी ही व्हिडिओ पण आपण बनवत आहोत त्याच वेळेस. कारण की का, कारण की प्राइस ऍक्शन इकडे बघा, हा काय रेजिस्टन्स, हा काय तर रेजिस्टन्स, म्हणजे दोनदा मार्केटने इथं रिस्पेक्ट केलेले. सर्वात मोठा रिस्पेक्टेड झोन हा आला कुठं? ठीक आहे, इथं लिक्विडिटी ग्राफ टाईप त्यांनी केलेलं मार्केट. तर मित्रांनो, सर्वात मोठा रिस्पेक्ट हा आहे मार्केटचा, त्याच्यामुळे मी हा झोनला कन्फर्म झोन पकडत आहे. ओके. समजतंय का मित्रांनो? ओके. समजतंय ना मित्रांनो? आपण जर का बघितलं, ठीक आहे, इथं दोनदा रिस्पेक्ट आहे, तिकडं जो मोठा झोन मार्क केलेला आहे तिसऱ्यांदी, ही आली चौथ्यांदी रिस्पेक्ट. पाचव्यांदी जेव्हा मार्केट डाऊन जात आहे, मार्केटमध्ये काय आहे तर जाऊ नाही शकत आहे खाली. म्हणजे अप ट्रेंड मध्ये मार्केटला काय तर डाऊन साईडला जायचं नाहीये. मार्केटला कुठं जायचंय तर वर. आपण पण कुठं ट्रेड घेतला पाहिजे तर आपण पण अप साईडला ट्रेड घेतला पाहिजे, कारण की डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला काय तर बाय साईडचा ट्रेड घ्यायचा नाही आणि अप ट्रेंड मध्ये सेल साईडचा ट्रेड घ्यायचा नाहीये मित्रांनो. कळतंय का मित्रांनो? तर मित्रांनो, आता आहे बघा, इथं काय डबल एकदा लॉजिक सांगून देतो प्राइस ऍक्शन स्ट्रॅटेजी कशी वर्क करत आहे. ओके. डबल एकदा तुमच्यासाठी हे बघा, हा एक रेजिस्टन्स घेण्याचा इथं प्रयत्न झालेला आहे, म्हणजे रिस्पेक्टेड झोन. इथं पण एक रिस्पेक्टेड झोन आहे भावांनो. त्यानंतर इथं पण एक रिस्पेक्टेड झोन आहे, इथं पण एक रिस्पेक्टेड झोन आहे. ज्या वेळेस इथलं डाऊन साइड ब्रेकआउट जाते, मार्केटला जायचं असतं तर मार्केटनी एक लक्षात घ्या, मार्केटला जायचंय ना तर ठीक आहे, हा मार्केटनी ह्या लेवलचा ब्रेकआउट दिला, मार्केट लगेच गेलं पाहिजे खाली. त्याला काय म्हणतात तर त्याला मूव्ह म्हणतात. पण मग मार्केट काय तर स्ट्रेंथ तेवढी काय दिसत नाहीये सेलिंग साइड मध्ये, आणि वरतून अप ट्रेंड पण आहे. त्या हिशोबाने आपण असं प्राइस ऍक्शन स्ट्रॅटर्जीचं लॉजिक लावून आपण एक बाय साइड ट्रेड इथं घेतलेला आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाकी काय तुमच्याकडून हीच नंबर विनंती तुम्हाला, जास्तीत जास्त शेअर करा. लाखो रुपये देऊन पण तुम्हाला हे नॉलेज नाही भेटणार. लाखो रुपये देऊन कोणाला देशाल तुम्ही? कोर्स जेव्हा घ्याल नाही, हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे जे मी तुम्हाला देत आहे. ओके मित्रांनो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.